So we were dealing with the types of crystalline solid based on the type of binding force present between the constituent atoms, ions and molecules. मित्रांनो, याची सगळी जी डिटेल्स आहे किंवा जो थेरॉटिकल पार्ट आहे याची काही अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल जी बोर्डला तुम्हाला किंवा डेफिनेशन लर्न कशा पद्धतीने करायची याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये प्रिंटेड फॉर्ममध्ये भेटणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट वीकपासून त्याच्यातनं तुम्ही हे सगळं कव्हरेज करणार आहात. तोवर तुम्हाला फक्त NCERTच रीड करायचं लक्षात ठेवा. याच्या पुढे आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो, दॅट इज आपण पाहिलं कोव्हॅलंट, नंतर आपण दुसरा पार्ट पाहिला मेटालिक आणि तिसरा पार्ट आपण पाहतो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट आयोनिक सॉलिड्स. पुढचा पार्ट आहे काय, आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड काय आहे, इथे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोणच राहतील तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आयन्स राहतील. द सॉलिड हॅव्हिंग व्हॉट, द सॉलिड हॅव्हिंग अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ॲज अ आयन्स. आणि हे सगळीच्या सगळे आयन्स जी आहे मित्रांनो ही एकमेकांना बाउंड होतील बाय युझिंग अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा आयोनिक बॉन्ड. किंवा ही अशी सॉलिड आहे जिथे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये आयोनिक बॉन्ड असणार आहे, बरोबर. सो दिस इज व्हॉट द फर्स्ट पॉईंट आय वॉन्ट टू मेन्शन. दीज आर द सॉलिड हॅव्हिंग, दीज आर व्हॉट, these are solids having what, ionic bond or electrostatic force ionic bond or electrostatic force between a constituent particle as ions. बरोबर की इथे प्रेझेंट असलेली जी आयन्स आहे यांच्यामध्ये जसं एक साधं एक्झाम्पल आहे माझ्याकडे मित्रांनो, दॅट इज कॉल्ड ॲज NaCl आहे. किंवा माझ्याकडे एक्झाम्पल आहे झिंक सल्फाईड आहे, बरोबर. किंवा माझ्याकडे एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. तर हे लोक आयोनिक आहे मित्रांनो. दीज आर व्हॉट आयोनिक कंपाऊंड. आणि हे कशा पद्धतीने आयोनिक फॉर्म तयार करतात, जसं MgCl2 आहे. हे सगळे आयोनिक सॉलिड आहे. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथे प्रेझेंट असलेला प्रत्येक जण है ना, दीज आर फॉर्म्ड बाय व्हॉट, अपोजिट चार्ज्ड व्हॉट आयन्स. हे सॉलिड कशामुळे तयार होतात तर अपोजिटली चार्ज्ड आयन. जसं बघा तुमच्याकडे प्रेझेंट आहे एक NaCl आणि दुसरा आहे Cl-. मी इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जाणार नाही आहोत किंवा मी नेचर ऑफ केमिकल बॉन्ड नाही सांगणार आहे. मी इथे जो पॉईंट तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देतो मित्रांनो, हा इथे टोटली रिलेटेड टू व्हॉट आयोनिक बॉन्ड असणार आहे, सॉरी आयोनिक सॉलिड असणार आहे. तर हे जे अपोजिट चार्ज आहे यांच्याकडे जो फोर्स असेल याला कोणता फोर्स बोलतात, आयोनिक बॉन्ड बोलतात. किंवा यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याला बोललं जातं. दिस इज वन ऑफ व्हॉट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बरोबर. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या आयोनिक सॉलिड्स आपल्याकडे जी दिलेली आहे याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. ठीक आहे, जसं तुम्हाला आता समजलं आहे की आयोनिक सॉलिड म्हणजे काय, तर सॉलिड ज्यांच्यामध्ये आयन्स हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, बरोबर आहे की नाही. जसं क्लासरूम भरायसाठी कॉन्स्टिट्युएंट कोण आहे, विद्यार्थी. ही भिंत तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट कोण आहे, विटा, बरोबर आहे की नाही. हा फ्लोअर तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट कोण आहे, टाईल्स. असं मला सांगायचं की कॉन्स्टिट्युएंट जी गरज आहे ज्यांच्यापासून ते बनतं त्याला कॉन्स्टिट्युएंट बोलतात. आणि त्या आयन्समध्ये जर आयोनिक बॉन्ड असेल तर असा सॉलिड जो बनतो त्याला काय म्हणतात, आयोनिक सॉलिड बोलतात. पुढचा पार्ट आहे, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, दॅट इज अ स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड. लक्षात ठेवायचं आहे व्हॉट वी आर लर्निंग हिअर, स्ट्रेंथ ऑफ व्हॉट,
आयोनिक बॉन्ड, की जो कुठला इकडे आयोनिक बॉन्ड प्रेझेंट असेल याची ताकद कशावर डिपेंड करते. ही ताकद मित्रांनो डिपेंड करते पहिली गोष्ट साईज ऑफ आयन्सवर. पहिली गोष्ट काय, साईज ऑफ आयन्सवर. आणि दुसरी गोष्ट अ डिस्टन्स बिटवीन आयन्स. काय सांगतो आहे, डिस्टन्स बिटवीन आयन्स. इकडे थोडा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा उपयोग तुम्हाला करावा लागणार आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला कन्सेप्ट समजायचा आहे. शांततेत क्लिअर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, जसं इकडे दिलेलं आहे NaCl, बरोबर, इकडे दिलेलं आहे KCl, बरोबर, आणि इकडे दिला आहे काय LiCl, बरोबर. तर तुम्हाला नीटला एकदा क्वेश्चन केला गेला आहे, बरोबर, नीटला प्रश्न केला गेला आहे, हू हॅज हाय मेल्टिंग पॉइंट और हाय बॉन्ड स्ट्रेंथ. कोणाचा बॉन्ड सगळ्यात जास्त काय असेल, स्ट्रॉंग असेल. बरोबर. एक सिंपल एक्झाम्पल आहे, A, B आणि काय दिलंय, C दिला आहे. तर तुम्हाला या गोष्टी डिफाईन करताना इथे एक साधं उत्तर तुम्हाला मी सांगेल की Cl तर कॉमन आहे मित्रांनो, बरोबर. फक्त इकडे पॅरामीटर आला काय, ग्रुप 1चा, बरोबर. ग्रुप 1 ली ना की खाली जात जात तुम्हाला माहिती आहे पिरियडिक टेबलमध्ये साईज काय होते, इन्क्रीज होते मित्रांनो. साईज काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे काय, लिथियम पासून जास्त मोठा आहे सोडियम आणि सोडियम पासून जास्त मोठा काय आहे, पोटॅशियम, बरोबर. So this is what the first point you should know about this concept. Then next thing you need to continue with what, how size matter, how strength depend on the size, बरोबर. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. The strength of ionic bond, strength of what, ionic bond, strength of what, ionic bond is what, inversely proportional to what, a size of ion, inversely proportional to what, size of ion. मित्रांनो, जेवढी साईज छोटी राहील तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग राहील आणि जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग राहील तेवढी साईज छोटी. जर साईज मोठी असली तर बॉन्ड काय राहील, वीक राहील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय सांगतोय, जेवढी साईज छोटी तेवढा आयोनिक बॉन्ड काय राहील, स्ट्रॉंग राहील आणि जेवढी साईज मोठी तेवढा आयोनिक बॉन्ड काय राहील, वीक राहणार आहे. आणि म्हणून Clचा इकडे काही एकच आहे Cl, म्हणजे फक्त फरक कोणामध्ये आला, इकडे तुमच्या पॉझिटिव्ह आयन मध्ये. आणि म्हणून आपण इकडे सांगणार LiCl सगळ्यात स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा, NaCl, आणि हा कोणापेक्षा स्ट्रॉंग आहे, KCl पेक्षा. मग वरती दिलेलं इक्वेशन कसं सांगितलं, एक सोपी गोष्ट आहे जी तुम्हाला 11th मध्ये शिकायला भेटली असणार, पहिल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये, राईट. काय रे, की जो कुठला चार्ज तुमच्याकडे असतो हा चार्ज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाच्या, साईजच्या. जर साईज छोटी असली तर चार्ज जास्त, आणि चार्जेस जेवढे जास्त तेवढे ते अपोजिटली चार्ज जेवढे जास्त राहतील, बरोबर आहे की नाही. साईज जेवढा जास्त तेवढा चार्ज काय असेल, साईज जेवढी कमी तेवढा चार्ज काय असेल, जास्त असेल. म्हणून याला आपल्याला समजतो आहे है ना, चार्ज काय असेल इकडे याच्याकडे जास्त असेल. हे आपल्याला इकडे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आणि त्या बेसिसवर हे काम करतो. 11चा पार्ट होता. तुम्हाला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की साईज ऑफ आयन जेवढी छोटी तेवढा स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड काय राहील, जास्त राहील. दुसरी एक गोष्ट तुम्हाला समजायची होती, डिस्टन्स बिटवीन व्हॉट, आयन्स, बरोबर. डिस्टन्स बिटवीन आयन्स. सो लक्षात ठेवा, स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड, स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड हा डिस्टन्सवर डिपेंड करतो, बरोबर. डिस्टन्स जर जेवढं छोटं असेल तेवढा बॉन्ड काय राहील माहिती आहे, स्ट्रॉंग राहील. आणि डिस्टन्स जेवढं जास्त राहील तेवढा बॉन्ड काय राहील, वीक राहील. सो स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर, बरोबर.
सो जेवढा डिस्टन्स छोटं, बरोबर, शॉर्ट जेवढा बॉन्ड असेल, शॉर्ट जेवढा असेल बॉन्ड, तेवढा काय असेल रे, स्ट्रॉंग राहील. आणि जेवढा बॉन्ड वीक राहील, सॉरी, जेवढा बॉन्ड लॉंग राहतो, तेवढा बॉन्ड काय राहतो माहितीये, वीक राहतो मित्रांनो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. बरोबर. जसा हा मार्कर आहे किंवा एखादी काठी आहे, ही 3 फिटाची आहे, तर मी 3 फिटाची काडी एका फटक्यात तोडू शकतो. बरोबर आहे. पण जर सपोज ती काठी एवढ्या एवढ्या साईजची आहे, बरोबर आहे, तर मी याला तोडू शकतो का रे? नाही तोडू शकत. हा मार्कर मी तोडू शकतो की नाही? यस. असा फंडा तुम्ही लक्षात ठेवा. याचा काही संदर्भ नाहीये, हे शक्तिमान सारखं काल्पनिक होतं, हे माझं सांगितलेलं एक्झाम्पल. बट हे आठवण्यासाठी सोपं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, की बॉन्ड जेवढा शॉर्ट तेवढा स्ट्रॉंग, जेवढा लॉंग तेवढा काय असेल, वीक असणार आहे. आणि या गोष्टीचा उपयोग घेत आपल्याला या दोघं गोष्टी समजल्या. स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड या दोघं गोष्टींवर डिपेंड करतं, साईज ऑफ आयन आणि काय, डिस्टन्स ऑफ आयन. आणि याच्यासाठी एक सिंपल व्हेरिएशन तुमच्या समोर इकडे आलेला आहे. बरोबर, राईट आहे. जर तुम्ही कोलंबिक फोर्सेसचा उपयोग केला, बरोबर, तर तुम्हाला सांगितलं जातं काय, अ स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड, स्ट्रेंथ ऑफ व्हॉट, आयोनिक बॉन्ड, लक्ष द्या, स्ट्रेंथ ऑफ आयोनिक बॉन्ड इज इक्वल टू Q1 क्रॉस Q2 डिवायडेड बाय काय असेल माहिती आहे, आर स्क्वेअर. बरोबर. इथे Q1 काय असेल ते सांगून देतो. Q1 इज व्हॉट, अ चार्ज. Q1 इज अ चार्ज ऑफ व्हॉट, पॉझिटिव्ह. अँड Q2 इज व्हॉट, चार्ज ऑफ व्हॉट, निगेटिव्ह. अँड R इज व्हॉट, the distance between what, the given ions. लक्षात ठेवा, डिस्टन्स बिटवीन काय असेल, आयन्स. तर हा सुद्धा जो फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, हा त्याच पद्धतीने गोष्टी सांगतोय की हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाच्या? डिस्टन्सच्या. फक्त हे स्क्वेअर का बरं घेतलंय, कारण 2 लोकांचा विचार करण्यात आलेला आहे म्हणून याला स्क्वेअर करण्यात आला आहे. ठीक आहे. सो यदा कदाचित तुम्हाला असे प्रश्न विचारले गेले परीक्षेत, तर लक्षात ठेवायचं आहे की आयोनिक सॉलिड्स या अशा पद्धतीच्या पॅरामीटरमुळे, लक्षात ठेवा, आयोनिक सॉलिड जे आहे, आयोनिक सॉलिडकडे ही अजून एक महत्त्वाची प्रॉपर्टी, हॅव व्हॉट, अ हाय मेल्टिंग पॉइंट. हाय मेल्टिंग पॉइंट, लक्षात ठेवा, यांच्याकडे मेल्टिंग पॉइंट काय असतो रे, हाय असतो. बरोबर. पुढची गोष्ट, पुढचा एक पॉइंट अजून आहे आयोनिक सॉलिड बद्दल, की आयोनिक सॉलिड जर तुम्हाला सांगितलं काय आहे, सपोज NaCl आहे, हा जर सॉलिड आहे, तर सांगायचं हा इलेक्ट्रिकल कंडक्शन दाखवणार नाही. इलेक्ट्रिक कंडक्शन डज नॉट शोन. बरोबर. सॉलिड जेव्हा असतात, हे जसं मीठ आहे बघा, तुमच्याकडे घरी मीठ असतं ना, तर मिठामधनं करंट कधीच पास होणार नाही, कधीच नाही पास होणार. पण मीठ जर पाण्यात टाकलं, ॲक्वियस स्टेटमध्ये मीठ जर गेलं, तर पाण्यात मीठ टाकल्यानंतर तुम्हाला समजतं जे पाणी आहे ज्याच्यात मीठ डिझॉल्व्ह झालंय, त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्शन जास्त फास्ट होतं पाण्यापेक्षा. पण का बरं असं झालं? कारण तिथे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं काम कोण करतं? आयन्स करतात. बरोबर. जर इथे लिहिलेलं असेल NaCl ॲक्वियस, सो इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात ठेवा, काय म्हणा, गुड कंडक्टर ऑफ व्हॉट, इलेक्ट्रिसिटी. बरोबर. तुम्ही शॉर्ट नोट लिहून ठेवा. तुमची जी एक 200 पेजेस नोटबुक प्रत्येकाकडे असावी, 2-3 कलरचे पेन तुमच्याकडे असावेत, आणि खूप सेल्फ स्टडी तुम्हाला करायचा आहे, है ना. आणि ऑनलाईन लेक्चरचं तेच आहे यार, की तुम्हाला सेल्फ स्टडी खूप जास्त करावा लागतो, आणि मला वाटतं खूप जास्त डेव्हलपमेंट होणार आहे. याला खूप पॉझिटिव्ह घ्यायचं आहे सगळ्यांनी, की कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार. सकाळी उठल्यापासून आपला पूर्ण दिवसभराचा प्लॅन तयार होणं खूप गरजेचं आहे, आणि अकॉर्डिंग टू प्लॅन आपण काम करायला पाहिजे. की आज दिवसभर मी
सकाळी 7 वाजता उठत आहे है ना, 10-11 वाजता उठू नका, रात्री 2 वाजता झोपू नका है ना. तुमचं नैराश्य येईल तुम्हाला आणि तुम्ही चिडचिड करायला लागणार, कारण कामं काहीच नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, लवकर झोपणे, लवकर उठणे आणि पूर्ण दिवस स्वतःला एंगेज करणे. मग काम नसेल तर घरात साफसफाई करत बसा. तुम्ही जिथे राहता तो पूर्ण एरिया क्लीन करून ठेवा, पण रिकामे राहू नका. त्याच्याने जास्त फ्रस्ट्रेशन येतं आणि मानसिक आजार लागायला सुरुवात होते. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं हेच. आता आपल्याला समजलं की NaCl सॉलिड आहे तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि NaCl ॲक्वियस आहे. ॲक्वियस म्हणजे काय, पाण्यात डिझॉल्व केलं. बरोबर. सो आयोनिक सॉलिड डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन अ सॉलिड स्टेट बट इन अ मोल्टन स्टेट. मोल्टन म्हणजे डिझॉल्व. बट इन अ ॲक्वियस स्टेट म्हणजे काय, पाण्यासारख्या सॉल्व्हंटमध्ये टाकल्यावर दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेअर आयन्स आर युज्ड टू ions are used here, or ions are the responsible here for the flow of electric current. ओके. सो एवढं स्टेटमेंट सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं. काय रे, दॅट आयोनिक सॉलिड डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, डज नॉट conduct what, electricity in a solid state. In what state? A solid state. हे सगळा डेटा तुम्हाला तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये भेटेल. या बोर्डवर जे काही सगळं लिहिलं आहे हे तुमच्या बॅचमध्ये जाऊन तुम्ही स्टडी मटेरियलमध्ये हे सगळं शोधू शकता. Ionic solid does not conduct electricity in solid state but in a molten state. molten state ला तुम्ही लिहून ठेवा रेड लाईनच्या वर, dissolve state. molten state or in a aqueous state they are good conductor of electricity. They are good conductor of electricity. Okay, they are good conductor of what? Electricity. बरोबर, हे लक्षात ठेवायचं आहे. वी नीड टू अंडरस्टँड दिस. सपोज माझ्याकडे अशा पद्धतीचं NaCl दिलेलं आहे. मीठ आहे ना आपल्या घरात, आयोनिक असतं, सगळ्यांना माहिती आहे. हे NaCl आहे. तर हे NaCl सॉलिड आहे. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. सो नो कंडक्शन. ठीक आहे. पण जर सपोज मी काय केलं, याला डिझॉल्व केलं कशामध्ये, पाण्यामध्ये, तर इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं काम कोण करेल? आयन्स. कोण? Na+ आणि कोण? Cl-. सो इन मोल्टन स्टेट इलेक्ट्रिसिटी इज कंडक्टेड बाय इलेक्ट्रॉन्स और आयन्स. असा प्रश्न असेल तर उत्तर लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं काम इलेक्ट्रॉन करत नाही. कोण करता? आयन्स करता. कशामध्ये? आयोनिक सॉलिडमध्ये. आणि मेटॅलिक सॉलिडमध्ये कोण करतं? इलेक्ट्रॉन करतात. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. राईट. सो गुड कंडक्शन आपण याला म्हणू, गुड कंडक्शन. ठीक आहे. ही डायग्राम तुम्ही सगळं लिहिल्यावर लिहिणार. सो आय होप यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट दिस नाव, कॉल्ड ॲज ionic solid. Okay, so do it.